विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रकरण 3 घातांक व घनमूळ। या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण मागच्या इयत्तांमध्ये जो काही अभ्यास केला होता थोडा आठवून पाहूया। जर आपण एकाच संख्येला पुन्हा पुन्हा गुणले, उदाहरणार्थ इथे दाखवल्याप्रमाणे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 अशा प्रकारे जर आपण गुणले तर ही संख्या म्हणजे हा गुणाकार आपण थोडक्यात लिहिताना 2 ह्या संख्येचा 5 वेळा गुणाकार केलेला आहे आणि म्हणून ती संख्या आपण या पद्धतीने लिहितो। त्यालाच आपण म्हणतो 2चा 5वा घात, म्हणजे 2चा 5वा घात ही घातांकित संख्या आहे आणि ह्या घातांकित संख्येमध्ये 2 हा पाया आहे आणि 5 हा घातांक आहे। आणि पाया आणि घातांक यांच्या आधारे काही घातांकाचे नियमही आपण पाहिलेले आहेत। जर m आणि n या पूर्णांक संख्या असतील तर a चा mवा घात गुणिले a चा nवा घात बरोबर, आता इथे पाया समान आहे आणि जर अशा घातांकित संख्यांचा जर गुणाकार करायचा असेल तर पाया समान असेल तर घातांकांची बेरीज होते, म्हणून आपण a चा m अधिक nवा घात लिहितो। त्यानंतर जर भागाकार असेल या संख्यांचा तर बेरजेच्या ऐवजी काय होते, वजाबाकी, म्हणजेच a चा mवा घात भागिले a चा nवा घात बरोबर a चा m वजा nवा घात। त्यानंतर जर दोन संख्यांचा गुणाकार आहे आणि त्या गुणाकाराचा जर घातांक असेल तर आपल्याला कंस सोडवल्यानंतर प्रत्येक संख्येचा तो घातांक बनतो। म्हणजेच काय तर a गुणिले b कंसाचा mवा घात असेल तर हीच किंमत आपण अशी लिहू शकतो, a चा mवा घात गुणिले b चा mवा घात। म्हणजेच हा जो घातांक आहे हा कंसातल्या दोन्ही संख्यांना आपण देऊ शकतो। चौथा नियम आहे, कोणत्याही संख्येचा शून्यावा घात हा 1 असतो। कोणत्याही संख्येचा शून्यावा घात म्हणजे a चा शून्यावा घात 1, b चा शून्यावा घात 1, 3 चा शून्यावा घात 1, 4 चा शून्यावा घात 1, 1 चा शून्यावा घात 1, म्हणजे कोणतीही संख्या घेतली आणि त्याचा जर शून्यावा घात घेतला तर तो नेहमी 1 असतो। पाचवा नियम आहे, a चा ऋण mवा घात। आता इथे लक्षात घ्या, ऋण mवा घात म्हणजेच घातांक हा ऋण संख्या आहे। जेव्हा घातांक ऋण संख्या असते तेव्हा ती गुणाकार व्यस्ताच्या स्वरूपामध्ये आपल्याला लिहिता येते। म्हणजेच जर धन केला तर a चा mवा घाताचा तो व्यस्तांक आहे, व्यस्त संख्या आहे, म्हणून a चा ऋण mवा घात बरोबर 1/a चा mवा घात। म्हणजेच कोणत्याही संख्येचा जर ऋण घातांक असेल तर तो ऋण घातांक याचा अर्थ त्या संख्येचा तो व्यस्तांक असतो। त्यानंतर a चा mव्या घाताचा nवा घात म्हणजेच घाताचा घात जेव्हा असतो तेव्हा घातांकांचा गुणाकार होतो। म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की a चा mवा घात आणि a च्या mव्या घाताचा nवा घात म्हणून a चा m गुणिले nवा घात। सातवा नियम आहे, a/b कंसाचा mवा घात, म्हणजेच कंस जेव्हा येतो तेव्हा कंसातल्या प्रत्येक संख्येचा घातांक आपण घेऊ शकतो। म्हणजे a/b कंसाचा mवा घात बरोबर a चा mवा घात भागिले b चा mवा घात। त्यानंतर आठवा नियम आपण आताच पाहिलेला आहे, जसं इथे पाहिलेलं आहे की a चा वजा mवा घात किंवा ऋण mवा घात घेतला तर ती संख्या व्यस्तांकाच्या स्वरूपात लिहिता येते। तसंच आता a/b चा ऋण mवा घात याचा अर्थ आपण जर हा धन mवा घात केला तर a/b चा आपल्याला काय घ्यावं लागेल, व्यस्तांक घ्यायला लागेल, व्यस्त संख्या घ्यायला लागेल। तर a/b ची व्यस्त आहे b/a, म्हणजे छेद आहे तो अंश होणार आणि अंश आहे तो छेद होणार आणि
घातांकाचं चिन्ह विरुद्ध चिन्ह येणार, म्हणजे ऋण असेल तर इथे धन झालं. म्हणजे हे 8 नियम आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत. आता ह्या घातांकाच्या नियमाचा वापर करून ह्या चौकटी आपण सोडवून पाहूया. 3चा 5वा घात गुणिले 3चा 2रा घात पाया समान घातांकांची बेरीज, त्यामुळे 5 + 2 7, उत्तर येईल 3चा 7वा घात. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे 3चा 7वा घात भागिले 3चा 9वा घात. पाया समान आहे, त्यामुळे भागाकारामध्ये काय होणार आहे, घातांकांची वजाबाकी. 7 - 9. छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करत असताना आपण काय करतो, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मग जर इथे आपण पाहिलं की 7 - 9 काय येणार आहे, 9 - 7 2 आणि चिन्ह येणार 9चं, म्हणजे ऋण 2. याचा अर्थ 3चा 7वा घात भागिले 3चा 9वा घात इथे किती यायला पाहिजेत, ऋण 2. 3चा ऋण 2रा घात. इथे घाताचा घात आहे, म्हणजेच घातांकांचा गुणाकार. 4 × 5 = 20. इथे 5चा ऋण 3रा घात, म्हणजे व्यस्त घेतलं तर तो धन होईल, म्हणजे 1/5चा 3रा घात. 5चा 0वा घात, कोणत्याही संख्येचा 0वा घात हा 1 असतो. 5चा पहिला घात, म्हणजे 5 हे एकदाच घेतलं म्हणजेच काय होणार, 5चा पहिला घात हा तीच संख्या असते. कोणत्याही संख्येचा पहिला घात ही तीच संख्या असते. 5 × 7 कंसाचा वर्ग, म्हणजेच 5चाही वर्ग घ्यायचा आणि 7चाही वर्ग घ्यायचा. 5/7 कंसाचा घन, म्हणजेच दोन्ही कंसातील संख्यांचे घन येतील. 5/7 कंसाचा ऋण 3रा घात, जसं इथे आपण पाहिलं की a/b कंसाचा ऋण mवा घात, हाच जर घातांक धन केलं तर कंसातील संख्यांचा आपण काय घेतो, व्यस्त घेतो. म्हणजे 5/7 आहे, त्याच्याऐवजी आपण काय लिहिणार, 7/5. आतापर्यंत आपण पाहिलं की कोणत्याही संख्येचा घातांक धन असेल किंवा ऋण असेल तर त्याची किंमत कशी काढायची. आता जर एखादा घातांक 1/n या रूपात असेल तर परिमेय संख्यांचा अर्थ कसा असेल. आता आपण पाहूया की संख्येचा घातांक जर 1/2, 1/3, 1/5 अशा स्वरूपात 1/n असा जर असेल तर त्या परिमेय संख्येचा अर्थ काय येतो. जसं आपण पाहिलं की कोणत्याही संख्येचा वर्ग दाखवण्यासाठी तिचा घातांक 2 लिहितात, त्याच पद्धतीने वर्गमूळ दाखवण्यासाठी त्या संख्येचा घातांक 1/2 घेतात. म्हणजेच उदाहरणार्थ जर 25चे वर्गमूळ हे कर्णी हे चिन्ह वापरून जर आपण लिहिलं तर वर्गमुळात 25 असं लिहितो. याचाच अर्थ घातांक वापरून वर्गमुळात 25 हे आपण 25चा 1/2 घात किंवा 25चा 1/2 घात असा लिहू शकतो. म्हणजेच वर्गमुळात 25 बरोबर 25चा 1/2 घात. हे नीट लक्षात घ्यायचं. साधारणपणे a या संख्येचा वर्ग a वर्ग असा लिहितात, तर a चे वर्गमूळ ही संख्या वर्गमुळात a, पण वर्गमुळात a 2 लिहिण्याची पद्धत नाहीये, त्यामुळे फक्त करणीचं चिन्ह लिहून सुद्धा आपण वर्गमुळात a लिहू शकतो आणि वर्गमुळात a बरोबर a चा 1/2 घात. तशाच प्रकारे जर घन घ्यायचं असेल तर आपण कसा घेतो, a चा घन, आणि घनमूळ असेल तर काय येणार, घनमुळात a, म्हणजे जिथे 2 आहे तिथे फक्त आपल्याला काय घ्यायचं आहे, 3. घनमुळात a ह्यालाच आपण घातांकाच्या स्वरूपात लिहू शकतो, a चा 1/3 घात. 1/3
घात म्हणजे अशा प्रकारे कोणत्याही संख्येचं कितवं मूळ आहे हे ओळखून तेवढा घातांक आपण इथे लिहितो. त्याचं तिसरं मूळ असेल तर 3चा व्यस्तांक आहे 1/3 पण तो लिहिणार आपण. चौथं मूळ असेल तर 1/4 येईल. 5वं मूळ असेल तर 1/5 येणार. जर एखादी संख्या अशी असेल a चं 15वं मूळ तर हे कसं येणार? a चा 1/15 घात. म्हणजेच आपण कोणत्याही संख्येचं मूळ, घनमूळ, वर्गमूळ हे अशा घातांकाच्या स्वरूपामध्ये लिहू शकतो. इथे आणखी एक उदाहरण दिलेलं आहे. 4चा घन म्हणजे 4चा 3 वेळा गुणाकार 64 येतो. याचा अर्थ 64चं घनमूळ घेतलं तर ते कसं येणार? 64चा 1/3 घात आणि 64चा 1/3 घात म्हणजेच 4. तसंच 3चा 5वा घात 243 आहे. म्हणजेच 243चं जर 5वं मूळ घेतलं तर ते ह्याप्रमाणे लिहिता येईल. आणि 243चा 5वं मूळ म्हणजेच 243चा 1/5 घात म्हणजेच 3 अशा स्वरूपात लिहिता येईल. म्हणजेच आपल्याला a चे nवे मूळ a चा 1/n घात असे लिहिता येते. a चे nवे मूळ म्हणजेच a चा 1/n घात. आपण काही उदाहरणं पाहूया. 128चा 1/7 घात याचाच अर्थ 128चे 7वे मूळ. 900चा 1/12 घात याचाच अर्थ 900चे 12वे मूळ. त्याच पद्धतीने 10चा 1/5 घात बरोबर x असेल तर xचा 5वा घात बरोबर काय असलं पाहिजे? 10 असलं पाहिजे. आता या माहितीच्या आधारे आपण सराव संच 3.1 पाहूया. घातांक वापरून पुढील संख्या लिहा. आता हे तुम्ही वर्गपाठाच्या वहीत सोडवायचं आहे. मी ते तुम्हाला सोडवून दाखवतो. 13चे 5वे मूळ घातांक वापरून लिहायचे. 13चा 5वं मूळ म्हणजेच काय येणार? 13चा कितवा घात येणार? 1/5 घात. जेवढं मूळ तेवढा 1 घेऊन तेवढा घात घ्यायचा. 9चे 6वे मूळ म्हणजेच काय येणार आहे? 9चा 1/6 घात. 256चे वर्गमूळ याचाच अर्थ 256चा 1/2 घात. 17चे घनमूळ याचाच अर्थ 17चा 1/3 घात. 100चे 8वे मूळ म्हणजेच 100चा कितवा घात येणार? 100चा 1/8 घात. 30चे 7वे मूळ म्हणजेच 30चा 1/7 घात. इथे आपल्याला किमती काढायची आवश्यकता नाही, फक्त आपल्याला संख्या लिहायच्या आहेत घातांक वापरून. आता उलट आपल्याला घातांकित संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहायचं आहे. मग हे काय सांगता येईल? 81चा 1/4 घात याचाच अर्थ हे काय आहे? 81चे 4थे मूळ. 81चे 4थे मूळ. इथे काय येईल? 49चे 2रे मूळ. या उदाहरणात 15चे 5वे मूळ. या उदाहरणात 512चे 9वे मूळ. या उदाहरणात 100चे 19वे मूळ. आणि इथे 6व्या उदाहरणात 6चे 7वे मूळ. म्हणजेच 1/n घेतल्यानंतर n ची किंमत जी असते तेवढं ते मूळ आपण लिहू शकतो. ही 6 उदाहरणं तुम्ही लिहून घ्यायची आहेत. आता आपण आतापर्यंत पाहिलं की घातांक 1/n या स्वरूपात होता. आता अंशामध्ये जो
1 आहे त्याच्याऐवजी जर एखादी संख्या असेल तर कसा त्याचा अर्थ असेल आपण पाहूया. आता इथे पहा, m/n हा जर घातांक असेल तर ह्या अशा प्रकारच्या घातांकित संख्येचं जर आपल्याला अर्थ घ्यायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की 8चा वर्ग म्हणजे 64 आणि 64चे घनमूळ म्हणजे 64चा 1/3 पण 64 म्हणजेच काय आहे, 8चा वर्ग. 64च्या ऐवजी आपण घेऊ शकतो 8चा वर्ग आणि 8चा वर्गाचं घनमूळ याची किंमत किती येणार आहे, 4. म्हणजेच 8च्या वर्गाचे घनमूळ 4 कसं आलं तर 8चा वर्ग 64 आणि 64चं घनमूळ किती येतं, 4 येतं. त्यामुळे 8च्या वर्गाचं घनमूळ हे 4 आहे. 8च्या वर्गाचं घनमूळ. आणि हीच संख्या आपण उलटही लिहू शकतो, 8च्या घनमुळाचा वर्ग. म्हणजेच 1/3 जर कंसात घेतलं आणि वर्ग बाहेर घेतला अशा स्वरूपामध्ये तर 8च्या 1/3 वर्ग. म्हणजेच आपण काय घेऊ शकतो, 8च्या घनमुळाचा वर्ग. 8चं घनमूळ म्हणजेच 2, 2चा वर्ग म्हणजेच 4. म्हणजे इथेही किंमत 4 आहे आणि इथेही 4 किंमत आहे. म्हणजेच तुम्ही कोणत्याही पद्धतीने लिहिलं की 8च्या वर्गाचे घनमूळ किंवा घनमुळाचा वर्ग, अर्थ तोच असतो. म्हणजेच 8च्या वर्गाचं घनमूळ बरोबर 8च्या घनमुळाचा वर्ग. आणि ही जी संख्या आहे ही आपण कशा प्रकारे लिहू शकतो, हा नियम वापरून aच्या mव्या घाताचा nवा घात म्हणजेच वर्गाचा घनमूळ किंवा घनमुळाचा वर्ग म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केला तर काय येईल, 8च्या वर्गाचं घनमूळ किंवा 8च्या घनमुळाचा वर्ग दोघांचा गुणाकार केला तर काय येईल, घातांकांचा गुणाकार केला तर 1/3 गुणिले 2 काय येतं, 2/3. म्हणजेच किंमत किती येणार, 8चा 2/3. म्हणजेच यावरून तुमच्या लक्षात येईल की 8चा 2/3 याचाच अर्थ 8च्या वर्गाचं घनमूळ किंवा 8च्या घनमुळाचा वर्ग, दोन्हीची किंमत एकच आहे. तसंच इथे उदाहरण जर पाहिलं तर 27चा 4/5 याचाच अर्थ 27च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ, 4थ्या घाताचे 5वे मूळ किंवा 27च्या 5व्या मुळाचा 4था घात, 27च्या 5व्या मुळाचा 4था घात. म्हणजे अशा आपण दोन्ही पद्धतीने एकच घातांकित संख्या लिहू शकतो. म्हणजेच aचा m/nवा घात याचा अर्थ 2 प्रकारे घेता येतो. कसा तर aच्या mव्या घाताचं nवं मूळ किंवा aच्या nव्या मुळाचा mवा घात. फक्त इथून आपण अदलाबदल केलेली आहे. म्हणजे nव्या मुळाचा mवा घात. अशा प्रकारे आपण एकच संख्या 2 पद्धतीने व्यक्त करू शकतो. यावर आधारित सारणी आहे ते आपण पाहूया. आपण पहिलं उदाहरण सोडवलेलंच आहे ते आधी पाहून घेऊया. 225चा 3/2 याचाच अर्थ 225च्या वर्गमुळाचा घन. इथे दिलाय कितव्या मुळाचा कितवा घात, म्हणजे मूळ आधी येणार, वर्गमुळाचा घन आणि इथे 225च्या घनाचे वर्गमूळ, वर्गमुळाचा घन आणि घनाचे वर्गमूळ. तसंच इथे 45चा 4/5 काय सांगता येईल, इथे 45च्या कितव्या मुळाचा कितवा घात, 45च्या 5व्या मुळाचा 4था घात. आणि उलट काय घेईल, 45च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ.
45च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ. अशाच पद्धतीने 81चा 6/7 घात म्हणजेच 81च्या 7व्या मुळाचा 6वा घात आणि त्याच्या उलट 81च्या 6व्या घाताचे 7वे मूळ. त्याच पद्धतीने 100च्या 10व्या मुळाचा 4था घात आणि 100च्या 4थ्या घाताचे 10वे मूळ. तसंच इथे 21च्या 7व्या मुळाचा 3रा घात आणि 21च्या 3ऱ्या घाताचे 7वे मूळ. म्हणजेच घात हा वरचा घ्यायचा आणि मूळ म्हणजे ही खालची संख्या. अशा प्रकारे तुम्ही कोणतीही संख्या तुम्ही अशा स्वरूपामध्ये मांडू शकतो की तो कितव्या मुळाचा कितवा घात आहे किंवा कितव्या घाताचे कितवे मूळ आहे. आता आपण पुढे अगदी सोपं उदाहरण आहे तेही पाहूया. परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. हे दिलेले संख्या आहे ते घातांक रूपात व्यक्त करायचं आहे. म्हणजेच काय येईल, 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ म्हणजे 121चा 5वा घात आणि कितवं मूळ आहे वर्गमूळ म्हणून 5/2. 324च्या 4थ्या मुळाचा घन. 324च्या 4थ्या मुळाचा म्हणजेच 4 छेदस्थानी येईल आणि घन म्हणून 3रा घात म्हणजे 324चा 3/4 घात. त्यानंतर इथे 264च्या वर्गाचे 5वे मूळ म्हणजेच 264च्या वर्गाचे 5वे मूळ आणि 3च्या घनमुळाचा घन म्हणजेच 3च्या घनमुळाचा घन म्हणजे मूळ छेदस्थानी आणि घातांक अंशस्थानी. अशा प्रकारे आपण ह्या परिमेय संख्या घातांक रूपामध्ये लिहू शकतो. तर इथे आपण आपल्या तिसऱ्या प्रकरणातलं सराव संच 3.1 आणि 3.2 पूर्ण केलेला आहे. हे दोन्ही सराव संच तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीत सोडवायचे आहेत. मला वाटतं तुम्हाला हा जो आजचा शिकवलेला भाग आहे तो व्यवस्थित समजलेला आहे आणि पुढील सराव संच जो आहे तो आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.